आज राज्यात दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे. त्याचबरोबर पुण्याचं मतदान आणखीन बाकी आहे. मात्र मतदानाचा टक्का कुठेतरी दिवसेंदिवस घसरताना पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी नवीन मराठी शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते आज जनजागृती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेमकी ही काय मोहीम होती, काय नेमकं हे विद्यार्थी आपल्याला सांगू इच्छित आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, काय नेमकी मोहीम होती? ह्यामागची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रामध्ये होतं आहे. पहिल्यातल्या टप्प्यातलं जर तुम्ही मतदान पाहिलं तर मागच्या वेळेसपेक्षाही मतदान कमी झालेलं आहे. 2019 साली पुण्यामध्ये साधारणतः 49% वोटिंग झालं होतं. ते 2014 साली 54% वोटिंग झालं होतं. 5 ते 6% लोक कमी मतदान करत आहेत. खरं म्हणजे मणिपूर, त्रिपुरा या भागामध्ये जिथं 75 ते 80% वोटिंग होतं आहे. पण महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये दिवसेंदिवस टक्के कमी होत चाललं आहे. 70च्या दशकामध्ये जर तुम्ही पाहिलं तेव्हाही 68% वोटिंग व्हायचे. ते 90च्या दशकापर्यंत 68 ते 70% वोटिंग व्हायचं आहे. पण 2009 साली 40%, 2014 साली 54%, 2019 साली पुन्हा एकदा 49%. ते एक उदासीनता दिसते. मतदानाच्या दिवशी सुट्टीला बाहेर जाणं, महाबळेश्वरला फिरायला जावं, कोकणात जावं का प्रचंड ऊन आहे, त्यामुळे आम्ही मतदान करायला पुणेकर बाहेर पडत नाही आहे. तर मुलांनी आव्हान केलं आहे पुणेकरांना की आम्ही मतदान करू शकत नाही, पण तुम्ही मतदान करू शकता, तर आमच्या भविष्यासाठी तुम्ही मतदान करा. हे आव्हान मुलांनी केलेलं आहे. आणि असं म्हणतात की मुलांनी जर हट्ट वडिलांपाशी केला तर वडील ऐकतात. तर आम्ही मुलांकडे प्रतिज्ञा घेतलेली आहे की तुमच्या सोसायटीमध्ये जर किती लोक राहत असतील त्या लोकांच्या घरापर्यंत जायचं आहे, त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करायचा आहे. आणि 13 तारखेला ज्या पुण्यात मतदान आहे तेव्हा त्या सर्व पुणेकरांना मतदानासाठी मतदान केंद्रावरती घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आहे. नक्कीच या ठिकाणी ज्या लहान मुलांनी, शाळेच्या मुलांनी हे जे आवाहन केलेलं आहे ती मुलंसुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. काय सांगशील तू, तुझं नाव काय? माझं नाव ऋग्वेदा. आणि काय तुम्ही आता हे जे पोस्टर्स घेऊन उभे आहात, काय सांगता येत? की आम्ही मतदान करू शकत नाही, पण मोठ्यांनी आवश्यक करा. तू काय सांगशील, काय नेमकं तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करताय? आता आम्ही लहान आहोत, पण आम्ही वोट नाही करू शकत, पण मोठी माणसं करू शकतात. तर आमच्या भविष्याचा विचार करून तुम्ही कृपया 100% मतदान करावं यावर्षी. कारण ॲक्च्युली 13 तारीख ही सुट्टी नाही आहे. ह्याच्यासाठी तो दिवस ॲक्च्युली आपला खूप चांगला दिवस आहे. आपल्याला योग्य निर्णय घेण्याचा दिवस आहे. सो आम्ही तर करू नाही शकत, सो सगळ्यांनी तरी बाकीच्यांनी केलं पाहिजे. तू तुझ्या घरी जाऊन काय सांगणार आहे? मी माझ्या पेरेंट्सला सांगेल की आम्ही मतदान करू शकत नाही, तुम्ही केलं पाहिजे, आमचं फ्युचर बघावं. म्हणून आम्ही जर मतदान केलं नाही, आम्ही असंही मोठे होऊन करणार आहे. आणि 13 तारखेला हा खूप मोठा दिवस म्हणून मतदान साजरं करू शकतो आपण. आणि आपल्या फ्युचरसाठी हे योग्यच आहे आणि आवश्यक केलं पाहिजे. मतदान करणं का गरजेचं आहे, काय सांगशील? मतदान केलं तर हे आपण काय बोलतात त्याला, फ्युचर सरकारने मतदान ठेवले तर आपण जाऊन करावे ते. कारण मतदान खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच खूप लहान लहान मुलं आहेत, ही सगळी शाळेची मुलं आहेत. मतदानाचा हक्क अजून आम्हाला नसला तरी आमच्या आईवडिलांना आहे, आमच्या घरच्यांना आहे, त्यामुळे त्यांनी तरी मतदान करावं असा हट्ट हे सगळे लहान मुलं त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांना करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का जो आहे, पुण्यातलं मतदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी या मतदानाच्या टक्क्यावर कुठेतरी फरक पडल्याचं या लहान मुलांच्या या मोहिमेमुळे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.